नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी इतिहास पाठ 2 युरोप आणि भारत। आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते। त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो। मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे, इंग्रजांनी आपल्या देशावरती 150 वर्ष राज्य केले। त्यामुळे जेव्हा जेव्हा युरोपमध्ये काही घटना घडतील त्याचे पडसाद आपल्या भारतावरतीही उमटत होते। आपण सुरुवातीला पाहूया प्रबोधन युग। युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सनाचे 13वे ते 16वे शतक। हे शतक जे आहे 13वे ते 16वे हे प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते। या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला। प्रबोधन म्हणजे काय? तर प्रबोधन म्हणजे जनजागृती आणि या घटनामुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला, म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असे म्हटले जाते। प्रबोधन म्हणजे कसं? जनजागृती, जुन्या रूढी परंपरा बाजूला सारून जनजागृती केली जाते। म्हणजेच प्रबोधन म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रात झालेली प्रगती होय। प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक आणि रोमन परंपरांचे पुनर्जीवन घडून आले। यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली। प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली। माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला। धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला। त्यापूर्वी कसं होतं? धर्म जे सांगेल तेच खरे मानले जायचे, परंतु प्रबोधन युगामध्ये काय झालं? माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला। सर्व जुन्या रूढी परंपरा बाजूला सारून नवीन परंपरांचा अवलंब करण्यात आला होता। त्यावेळी लिओनार्दो दा व्हिंची हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते। तो अनेक शास्त्रे आणि कलांमध्ये पारंगत होता। शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यांसारख्या विविध विषयांवर त्यांचे प्रभुत्व होतेच, परंतु तो चित्रकार म्हणूनच जगप्रसिद्ध ठरला। त्याच्या मोनालिसा व द लास्ट सपर या चित्राकृती अजरामर ठरल्या। आपल्याला माहीतच आहेत, लिओनार्दो दा व्हिंची हे एक फार मोठे चित्रकार होते। त्यांचं कसं होतं? अष्टपैलू व्यक्तिमत्व होते। म्हणजे त्यांच्याकडं शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्रज्ञ या सर्वचं ज्ञान होतं त्यांना, परंतु तरीही ते चित्रकार म्हणूनच जगप्रसिद्ध ठरले। त्यांच्या मोनालिसा आणि द लास्ट सपर या चित्राकृती अजरामर ठरल्या। प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्व क्षेत्रे व्यापून टाकली। ज्ञान, विज्ञान तसेच विविध कलांच्या क्षेत्रात आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो। प्रबोधनकालीन कला आणि साहित्यातून मानवी भावभावना आणि संवेदनांचे चित्रण होऊ लागले। प्रबोधन चळवळीने काय झालं? मानवी जीवनात बरीच प्रगती होऊ लागली। ज्ञान, विज्ञान तसेच विविध ज्या कला होत्या त्या क्षेत्रातही आपल्याला त्याचा आविष्कार झालेला पाहायला मिळतो। प्रबोधन काळात काय झालेलं? कला आणि साहित्य या म्हणून काय झालं? मानवी भावभावना आणि संवेदना यांचे चित्रण होऊ लागले। लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्मिती होऊ लागली। इसवी सन 1450च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला। 1450मध्ये छपाई यंत्राचा शोध लावला। त्यापूर्वी जे साहित्य जे होतं, साहित्य निर्मिती व्हायची ती अशा हाताने लिहूनच व्हायची, त्यामुळे ते सर्वांच्यापर्यंत पोहोचत नव्हती। पण जेव्हा 1450मध्ये छपाई यंत्राचा शोध लागला त्यावेळी काय झालं? बरीच ग्रंथ, पुस्तकं होती ती छापण्यात आली आणि त्यामुळे काय झालं? ज्या सर्व म्हणजे सामान्य लोकांपर्यंत सुद्धा ते ज्ञान पोहोचू लागलं। त्यामुळे छपाई यंत्राच्या शोधामुळे खूपच फायदा झाला।
छप्पयंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना आणि ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागले. आता आपण पाहूया धर्मसुधारणा चळवळ. स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडाचे स्तोम माजवत असत. धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत या विरोधात युरोपात जी चळवळ सुरू झाली तिला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात. या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले. मानव हा प्राणी कसा आहे? स्वतंत्र बुद्धीने विचार करणारा प्राणी आहे. मग स्वतंत्र बुद्धीने जे विचार करणारे विचारवंत होते, रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनावर त्यांनी काय केलं? हल्ला चढवला. लोकांच्या अज्ञानाचा फायदा ख्रिस्ती धर्मगुरू घ्यायचे. पूर्वीच्या काळी काय व्हायचं? लोक जरा अज्ञान होते, मग त्याचा फायदा काय करायचं? ख्रिस्ती धर्मगुरू घ्यायचे. कर्मकांडाचे ते स्तोम माजवत होते. धर्माच्या नावावर लोकांना ते लुबाडत असत. या विरोधात युरोपात जी चळवळ सुरू झाली त्या चळवळीलाच धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात. या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसांचे स्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले. त्यानंतर आपण पाहूया भौगोलिक शोध. इसवी सन 1453 ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपाल, त्यालाच इस्तंबूल, जिंकून घेतले. या शहरातून आशिया आणि युरोप यांना जोडणारे खुशकिशे व्यापारी मार्ग जात. तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. यातूनच भौगोलिक शोधाचे नवे पर्व सुरू झाले. बघा, भौगोलिक शोधाचे नवे पर्व कसे सुरू झाले. इसवी सन 1453 काय झालं? ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल, त्यालाच इस्तंबूल, जिंकून घेतले. मग यावेळी काय झालं? या शहरातून आशिया आणि युरोप यांना जोडणारे खुशकीचे व्यापारी मार्ग होते, पण ते काय केलं? तुर्कांनी हे मार्ग बंद केले आणि युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे गरजेचे वाटू लागले आणि त्यातूनच भौगोलिक शोधाचे नवे पर्व सुरू झाले. आता बघा, हे पाहूया आपण भौगोलिक शोध. 15व्या शतकात युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले. 15व्या शतकामध्ये युरोपीय दर्यावरती भारताकडे, म्हणजे भारताकडे जाणारा जो जलमार्ग आहे ते शोध घेण्यासाठी ते सागरी सफरीवरती निघाले. पूर्वीच्या काळी फार अवघड होतं. आता आपण विमानाने इकडे तिकडे जाऊ शकतो, परंतु त्यावेळी तसं नव्हतं. त्यावेळी एकेका ठिकाणी पोहोचण्यासाठी 4-4, 6-6 महिने लागायचे. आता बघा, 1487 भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोमी डायस या पोर्तुगीज खलाशी निघालेला. 1487 निघाला होता, परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होपपर्यंतच पोहोचला. त्यानंतर 1492 भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला आणि त्याच्यानंतर 1498 पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचला. 1487 भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला बार्थोलोम्यू डायस हा कुठंपर्यंत? आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप इथंपर्यंतच पोहोचला. नंतर 1492 भारताच्या पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर जाऊन पोहोचला आणि नंतर शेवटी 1498 पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचला. आता आपण इथून दुसऱ्या देशात जायचं, अमेरिकेला वगैरे जायचं म्हटलं तर आता 4 तासात 8 तासात पोहोचून जातो, परंतु त्यावेळी महिनो वर्ष लागायची शोध घ्यायला देशांचे. युरोपातील वैचारिक क्रांती आपण पाहूया आता. प्रबोधन काळात झालेल्या बदलामुळे युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. याच काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली.
पूर्वीचे अज्ञान आणि अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला. प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनाकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. या संपूर्ण बदलांना वैचारिक क्रांती असे म्हटले जाते. या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळाली. युरोपातील वैचारिक क्रांती आपण पाहूया. प्रबोधन काळात काय झालं, जे बदल झाले त्या बदलामुळे काय झालं, युरोपची जी मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे जी वाटचाल सुरू झालेली त्याच काळामध्ये युरोपमध्ये काय झालं, वैचारिक क्रांती घडून आली. म्हणजे पूर्वीचे जे अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यातून समाज बाहेर पडू लागला आणि जी प्रस्थापित रूढी आणि परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जावे लागले. म्हणजे नवीन नवीन ज्या घटना घडल्या गेल्या त्याचे म्हणजे शोध घेऊ लागली ती लोक. म्हणजे याच्यातून आपण काय करू शकतो, याच्यातून आपण कशी प्रगती करू शकतो, अशा प्रकारे त्यांच्या विचारांमध्ये बदल होत गेले. मग या सर्व बदलांना वैचारिक क्रांती असे संबोधले जाऊ लागले. आणि या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळाली. म्हणजे नवीन नवीन संशोधन करण्यास सुरुवात झाली. आता आपण पाहूया राजकीय क्षेत्रातली क्रांती. आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली. 18व्या तसेच 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीला काय झालं, युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली. म्हणजे अनेक राजकीय बदल घडून आले. 18व्या तसेच 19व्या शतकात घडलेले जे अनेक क्रांतिकारक घटना होत्या त्यामुळे हा कालखंड जो आहे तो क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. या काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला. इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्समुळे राज्याच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. या काळात काय झाले, इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला आणि मग कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदलही करण्यात आले. मग इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्स राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. म्हणजे त्याचे बरेच काही जे अधिकार होते त्याला मर्यादा घालण्यात आल्या. म्हणजे अधिकार कमी करण्यात आले त्याचे काही काही. पार्लमेंटचे सार्वभौमत्व त्यामुळे प्रस्थापित झाले तिथे. हे राजकीय क्षेत्रात क्रांती घडून आलेली. आता आपण पाहूया अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्धाचाही विचार करणे महत्त्वाचे ठरते. अमेरिका खंडांच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले. साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. बघा अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाला काय कारणीभूत ठरलं ते आपण पाहूया. युरोपात ज्या घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडी होत्या त्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्धाचाही विचार करणे महत्त्वाचे ठरले. अमेरिका खंडांच्या शोधानंतर युरोपीय देशांनी काय केलं, आपले लक्ष या खंडाकडे वळवले. अमेरिका हा कसा पहिल्यापासूनच कसा श्रीमंत देश आहे, त्यामुळे युरोपियांनी हे जाणले आणि युरोपीय देशांनी काय केलं, आपले लक्ष अमेरिका खंडाकडे वळवले. साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. म्हणजे युरोपीय लोक अमेरिकेत जाऊन तेथील काय केले, खंड जे होते त्या खंडाचे विविध प्रदेश आपल्या स्वतःच्या ताब्यात घेतले आणि तिथे स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. अमेरिकेत जाऊन तेथील पूर्व किनारपट्टीवरती त्यांनी काय केलं, 13 वसाहती स्थापन केल्या. सुरुवातीस इंग्लंडच्या या वसाहतीवरती नाममात्र वर्चस्व होते. म्हणजे त्यांनी काय केलं, सुरुवातीला फक्त नावासाठी त्या वसाहती स्थापन केल्या आणि नंतर परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतीवर जाचक बंधने आणि कर लादण्यास सुरुवात केली. अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने याला विरोध केला. अमेरिकेतील लोकांना हे पटलं नाही की आमच्याच देशामध्ये येऊन वसाहती स्थापन करून वरती आम्हालाच बंधने आणि कर लादण्यात आली. हे अमेरिकेतील नागरिकांना पटले नाही. त्यांनी काय केलं, याला विरोध केला. इंग्लंडने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहती विरोधात युद्ध पुकारले. मग नंतर इंग्लंडने काय केले, त्यांच्या विरोधात युद्ध पुकारले.
अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला. मग अमेरिकेतली जनताही गप्प बसली नाही. त्या वसाहतींनी काय केलं, अमेरिकन वसाहतीने जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित केलं आणि त्याला प्रतिकार केला. अखेरीस वसाहतीच्या सैन्याचा विजय झाला आणि ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध म्हणून ओळखले जाते. यातून अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश अस्तित्वात आला. या युद्धामुळं काय झालं, अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असणारा नवा देश अस्तित्वात आला. आता आपण पाहूया फ्रेंच राज्यक्रांती. इसवी सन 1789मध्ये फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाहीविरुद्ध उठाव केला. या प्रजासत्ताकाची स्थापना केली. ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. इसवी सन 1789मध्ये काय झालं, फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाहीविरुद्ध उठाव केला. फ्रेंचमध्ये कसं होतं, अनियंत्रित आणि अन्यायकारक राजेशाही होती. मग त्याविरुद्ध काय केलं, लोकांनी उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली. ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली. फ्रेंच राज्यक्रांती म्हणून काय झालं, जगाला पटलं की आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे, समता पाहिजे, बंधुता पाहिजे. ही जी मूल्य आहेत त्या फ्रेंच राज्यक्रांतीतून जगाला मिळाली. जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतीमध्ये अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. आता आपण पाहूया औद्योगिक क्रांती. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडू लागले. बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने उत्पादन होऊ लागले. छोट्या घरगुती उद्योगधंद्यांची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली. हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू केला. आगगाडी आणि आगबोटींसारखी वाहतुकीची नवी साधने आली. यंत्रयुग अवतारले. यालाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात. औद्योगिक क्रांती म्हणजे काय, तर उद्योगधंद्यात जी क्रांती झाली त्याला औद्योगिक क्रांती असे म्हणतात. मग 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून काय झालं, युरोपातील ज्या औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडू लागले. म्हणजे बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने उत्पादन होऊ लागले. छोट्या घरगुती उद्योगधंद्यांची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली. म्हणजे घरगुती छोटे छोटे उद्योगधंदे जे होते त्याची जागा कशी मोठ्या मोठ्या कारखान्यांनी घेतली. हातमागाऐवजी, म्हणजे पूर्वी हातमागावरती कापड तयार केलं जायचं, त्या हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. आगगाडी आणि आगबोटींसारखी वाहतुकीची नवी साधने आली. म्हणजे प्रवास सोयीचा झाला आगगाडी आणि आगबोटी आल्यामुळे. आणि त्यामुळे काय झालं, यंत्रयुग अवतरले आणि यालाच, या क्रांतीलाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली. या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला आणि त्यानंतर काय झालं, ती सगळी क्रांती जशी होती ना ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य सर्व जगामध्ये पसरली. मग या काळात काय झालं, तर इंग्लंडची औद्योगिक भरभराट झाली. इतकी झाली की मग इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असं केलं जाऊ लागले. आता आपण पाहूया भांडवलशाहीचा उदय. नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप आणि आशियाई देशांमधील व्यापारांच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. मात्र एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला. यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. भांडवलशाहीचा उदय कसा झाला बघा. नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप आणि आशिया देशांमध्ये काय झालं, व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली.
मग सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. मात्र एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते. मग त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला. यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. म्हणजे भागीदारीत व्यवसाय सुरू झाल्यासारखा झाला तो. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या व्यापारातून देशाची आर्थिक भरभराट होत असे. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ लागले. या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला. आता ह्यामध्ये युरोपीय देशांमध्येच कसं व्यापारी हे भांडवल जे होते ते जास्त होते. मग युरोपीय देश काय करू लागले तर या व्यापारासाठी युरोपीय देशामध्ये धनसंचय वाढीस लागला. कारण ते काय करायला लागले तर व्यापारी कंपन्यांना संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ लागले. त्यामुळे त्यांच्याकडेच धनसंचय वाढीस लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या स्वरूपात व्यापार आणि उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला. यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. म्हणजे सर्वात त्यावेळी भांडवलाच्या स्वरूपात भांडवल जास्त करून युरोपीय देशांच्याकडेच होते. त्यामुळे तो देश कसा होता भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. म्हणजे त्याच्याकडे आर्थिक परिस्थिती युरोपचीच चांगली होती त्यावेळी. आता आपण पाहूया वसाहतवाद. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजेच वसाहत स्थापन करणे. आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय. युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. म्हणजे एखादा देश म्हणजे एका देशातील काही लोकांनी काय करायचं दुसऱ्या देशामध्ये जायचं आणि एखाद्या विशिष्ट भागात काय करायचं वस्ती करायची म्हणजेच आपली वसाहत स्थापन करायची. मग आता तो देश कसा आता इथे यामध्ये युरोप देश कसा होता आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या बलशाली होता. मग आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने काय करायचं आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापायचा म्हणजे दुसऱ्या देशातील एखादा भूप्रदेश घ्यायचा आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करायचे. मग यालाच म्हणायचं वसाहतवाद. युरोपीय देशांच्या या वसाहतवादी प्रवृत्तीतूनच साम्राज्यवाद उदयास आला. आता आपण साम्राज्यवाद पाहूया. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व स्थापन करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय. आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडली. म्हणजे इथं युरोपीय राष्ट्रांनी काय केलं तर कमकुवत जी राष्ट्रे होती त्याचा फायदा घेतला. मग युरोपीय राष्ट्रे कशी विकसित होती मग विकसित राष्ट्राने काय करायचं जी अविकसित कमकुवत राष्ट्र आहेत त्यावरती काय करायचं आपलं सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करायचं आणि तेथे अनेक नव्या वसाहती स्थापन करायच्या म्हणजेच याला म्हणतात साम्राज्यवाद. आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडली. म्हणजे आशिया आफ्रिका खंडामध्ये काय झालं तर ही युरोपीय राष्ट्रे कशी स्ट्रॉंग होती आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग होती. त्यांनी काय केलं आशिया आणि आफ्रिकामध्ये जाऊन तेथील अशा वसाहती स्थापन केल्या. मग त्यामुळे काय झालं तेथील जे आशिया आफ्रिकेतील जी राष्ट्रे आहेत त्या या युरोपच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद. आता आपल्या भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं ते पाहूया. भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. इसवी सन 1600 इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीने जहागीर बादशहाकडून परवानगी मिळवून सुरत येथे वकार स्थापन केली. या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे. आता इंग्रजांनी
आपल्या देशामध्ये कशी पाय रोवायला सुरुवात केली त्याची सुरुवात इथून झालेली आहे. भारतात काय करायचं, व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये काय झालं, अटीतटीची स्पर्धाच चालू झाली. इसवी सन 1600 काय झाले, इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. या कंपनीने जहागीर बादशहाकडून त्यावेळी परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केली आणि या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे. आता आपण पाहूया इंग्रज आणि फ्रेंच संघर्ष. भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली. ती युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. इंग्रज आणि फ्रेंच संघर्ष. मग भारतातील व्यापारी स्पर्धेमध्ये काय झालं, इंग्रज आणि फ्रेंच हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. म्हणजे हे 2 स्पर्धक होते की जे भारतात व्यापार करू पाहत होते. मग त्यामुळे काय झालं, इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये काय झालं, युद्धे झाली, 3 युद्धे झाली आणि ती जी युद्धे आहेत ती कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये काय झालं, इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला आणि त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारताचा प्रबळ युरोपीय स्पर्धकच उरला नाही. बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया पाहूया आपण. बंगाल हा प्रांत भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता. बंगाल जो प्रांत होता तो अत्यंत समृद्ध प्रांत होता भारतातील. मग त्यामुळे काय झालं, इसवी सन 1756 साली सिराजउद्दौला हा बंगालचा नवाबपदी आला आणि ईस्ट इंडिया कंपनीने अधिकारी मुघल बादशहाकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करत इंग्रजांनी काय केलं, इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारली आणि यामुळे सिराजउद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली. इंग्रजांनी बंगालमध्ये कसे पायरवले ते पहा. बंगाल प्रांत हा कसा होता, भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता आणि इसवी सन 1756 साली सिराजउद्दौला हा बंगालच्या नवाबपदी होता, आलेला तो नवाबपदी. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशहाकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करू लागले. मग त्यामुळे इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथे आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारली. यामुळे सिराजउद्दौलाने काय केले, इंग्रजांवरती चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली. या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. मग रॉबर्ट क्लाइव्ह याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाबपदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले. इसवी सन 1757 प्लासी येथे नवाब सिराजउद्दौला आणि इंग्रज सैन्याची गाठ पडली, परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराजउद्दौलाचा पराभव झाला. इंग्रजांनी काय केलं, त्यावेळी रॉबर्ट क्लाइव्ह याने काय केलं, नवाबाचा जो सेनापती होता मीर जाफर यास काय केलं, नवाब पदाचे आमिष दाखवले आणि आपल्या बाजूने वळवून घेतले. मग 1757 प्लासी येथे नवाब सिराजउद्दौला आणि इंग्रज यांचं युद्ध होणार होतं, परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली काय झालं, त्यावेळी नवाबाचे लष्कर युद्धातच उतरलं नाही, त्यामुळे सिराजउद्दौलाचा पराभव झाला. इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. पुढे त्याने विरोध करताच त्याचा जावई मीर कासिम यास त्यांनी नवाब बनवले. मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पुन्हा मीर जाफरला नवाबपद दिले. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एक मोहीम काढली. इसवी सन 1764 बिहार येथील बक्सार येथे युद्ध झाले आणि त्यात इंग्रजांचा विजय झाला. या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. इंग्रज म्हैसूर संघर्ष आपण आता पाहूया.
म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला. टिपू सुलतानाचं इथं आपल्याला चित्र दाखवलेलं आहे. त्याने काय केलं, इंग्रजांविरुद्धचा लढा शर्थीने लढवला. अखेर 1799 श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला. अशा रीतीने म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले. इंग्रज म्हैसूर संघर्ष बघा. म्हैसूर राज्यातील हैदर अलीने काय केलं, उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले. परंतु हैदर अलीच्या मृत्यूने ते त्यांचा मुलगा होता टिपू सुलतान. त्यांनी काय केलं, ते म्हैसूरच्या सत्तेवर आला. त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा शर्थीने लढवला. अखेर 1799 श्रीरंगपट्टण येथे टिपू सुलतान मरण पावला. परंतु त्यावेळी म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले. त्यानंतर सिंधवर इंग्रजांचा ताबा पाहूया. सिंधवरती भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती वाटत होती. म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानवर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले. अफगाणिस्तानकडे जाणारे जे मार्ग सिंधमधून जात होते. यामुळे सिंधचे महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि 1843 साली त्यांनी सिंध गिळंकृत केला. म्हणजे सिंधवरती सुद्धा इंग्रजांनी ताबा मिळवला. आता भारतातली आपली जी सत्ता आहे ती सुरक्षित करण्यासाठी इंग्रजांनी काय केलं, वायव्य सरहद्दीकडे वळले. म्हणजे त्यांना पूर्ण भारतावरती सत्ता प्रस्थापित करायची होती. आता ते पूर्व वायव्येकडे वळलेले आहेत आणि रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीतीही वाटत होती. म्हणून इंग्रजांनी काय केलं, अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले आणि अफगाणिस्तानकडे जाणारे जे मार्ग होते सिंधमधून, त्यामुळे सिंधचे महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि 1843 साली त्यांनी सिंध गिळंकृत केला. म्हणजे सिंधवरती आपला ताबा मिळवला. शीख सत्तेचा पाडाव. 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजित सिंहाच्या हाती होती. रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग गादीवर बसला. इथं आपल्याला रणजित सिंहाचं चित्र दाखवलेलं आहे. त्याच्या वतीने त्याची आई राणी जिंदन राजाचा कारभार पाहू लागली. आता जो दलीप सिंग होता तो कसा अल्पवयीन होता, म्हणून त्याची आई राणी जिंदन ही राज्याचा कारभार पाहू लागली. मात्र सरदारांवर तिचा अंकुश राहिला नाही. म्हणजे जे सरदार होते ते काही तिच्या ऐकण्यात राहिले नाहीत. ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले आणि इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शीखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजांवरती हल्ला केला. या पहिल्या शीख इंग्रज युद्धात शीखांचा पराभव झाला. दलीप सिंगाला इंग्रजांनी गादीवर कायमच ठेवले. परंतु पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शीखांना मान्य नव्हता. मुलतानचा अधिकारी मुलराज याने इंग्रजांविरुद्ध बंड केले. हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले. या दुसऱ्या युद्धातही शीख पराभूत झाले आणि 1849 इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. म्हणजे शेवटी जो पंजाबचा प्रदेश होता तो इंग्रजांना भेटलाच. मग 19व्या शतकाच्या प्रारंभी काय झालं, पंजाबमधील सत्ता रणजित सिंहाच्या हाती होती. त्यानंतर ती सत्ता त्याचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग गादीवरती बसला. त्याच्या हाती ती सत्ता गेली. परंतु तो अल्पवयीन असल्यामुळे रणजित सिंहाची बायको म्हणजेच दलीप सिंगची आई यांनी काय केलं, तिचं नाव राणी जिंदन यांनी राज्याचा कारभार ती पाहू लागली. परंतु त्यांचे जे सरदार होते तिच्यावर काही तिचा अंकुश राहिला नाही. म्हणजे सरदार काही तिच्या ऐकण्यात राहिले नाहीत. ही संधी साधून इंग्रजांना ही संधी भेटली. ही संधी साधून काय केलं, त्यांनी काही शीख सरदार होते ते आपल्याकडे वळवले. इंग्रजांनी आपल्याकडे ते सरदार वळवले. आता असाच शीखांचा समज झाल्यामुळे त्यांनी काय केलं, इंग्रजांवरती हल्ला केला आणि या पहिल्या शीख इंग्रज युद्धामध्ये शीखांचा पराभव झाला. मग दलीप सिंगाला इंग्रजांनी काय केलं, गादीवरती कायम ठेवले. पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शीखांना आवडला नाही. त्यांनी काय केलं, मुलतानचा अधिकारी मुलराज याने इंग्रजांविरुद्ध बंड केले आणि हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले. परंतु या दुसऱ्या महायुद्धातही शीख पराभूत झाले
आणि 1849मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. मराठ्यांची सत्ता ही भारतातील महत्त्वाची प्रबळ सत्ता होती. मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी भारतातील आपल्या सत्तेचा पाया मजबूत कसा केला याचा आपण पुढच्या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.